चायला टेकडी कॉलेजच्या पोरांनी बीकेवर डायरेक्ट जेवण तसा फेकला. त्यांना वाटलं बीके घाबरेल, पण त्यात भूक लागली. मग काय घेतली बिर्याणी, सोप नाही भूक. तर सुरुवात इथून झाली. काही काही कॉलेज मध्ये आलो. पोरं म्हणी बीके तू एवढं काय मध्ये चालला तरी कुठे आहे? म्हटलं थांबा अजून सांगतो सगळं. मग वरती आलो. हुशार विद्यार्थ्यांनी भूषण बीकेवर डायरेक्ट साप फेकला. म्हटलं अरे यांच्या आज अंगात आले की काय? बीकेला पहिला हा खरं तर साप वाटला होता. पोरं म्हणी बीके नकली. म्हटलं भारी ना रे. म्हटलं बरोबर आहे भाऊ. घाबरवण्यासाठी भूषण बीकेला बरोबर टार्गेट केलं. भूषण बीकेचं एकतर मोठं नियोजन असतं. म्हटलं इथं ना कुठं वरती ठेवून द्यावा. पोरं म्हणी बीके असं काय करू नको, सरला हणतील बरं का. आम्ही चाललो बघ खाली पळून. त्यात अर्जंट करांचा फोन आला. बीकेतून अर्जंट खाली आहे, मला ना टेकडी कॉलेजच्या पोरांची लय म्हणजे लय काळजी आहे. म्हटलं झालं काय? तो म्हणे बीके मी ना कॉलेजवर जेवण ठेवलं. या चिठ्ठ्यांना सर्व पोरांना वाटून दे. कॉलेजवर तेवढा भारी सूर्य उगवला तरी कुठं? टेकडी कॉलेजच्या पोरांचं भलं करून भूषण बीके बिर्याणी खायला आला. पहिले ना आमलेट बनवायला लावलं. म्हटलं मग आता पार्सल बिर्याणी पण द्या. म्हटलं एकतर कोणी पण ओळखीचं येतं. मग म्हणतील बीके बरोबर एकटं त्यापेक्षा ना पार्सल घ्यायचं आणि घरी जाऊन खायचं. आज एवढे बारी बारी सूर्य उगवतं तरी कुठं नाही खाणार आहे. कृष्णाच्या डोळ्यात आज पाणी आलं होतं. ही बिर्याणी त्याच्याकडूनच भूषण बीकेला. बिर्याणी घरी आणून खाल्ल्यानंतर आमचा मित्र रवीचा बर्थडे होता. तो संध्याकाळी सर्व मित्र परिवारांनी सेलिब्रेशन केला. ब्लॉग आवडला असेल तर तेवढं भूषण बीकेला फॉलो करून टाक.